जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, मी आलेली आहे माझ्या माहेरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी. तर आज आम्ही प्लॅन केलं होतं आमच्या फार्म हाऊसला जाण्यासाठी. आता फार्म हाऊसला जायचं आहे म्हणजे बेत पण तसाच हवा. तर इथे मस्त असं मटण फ्राय करून घेतलं आहे, ह्याची रेसिपी लवकरच शेअर करीन. मटण करी इथे घेतलेली आहे करून, आणि तांदळाच्या ज्वारीच्या भाकरी आणि इंद्रायणी राईस. तर इथे आम्ही आलो आहे आमच्या फार्म हाऊसवरती. घोडेगाव इथे आमचं हे फार्म हाऊस आहे. जवळपास 1 एकरच्या स्पेसमध्ये हे फार्म हाऊस आम्ही इथे बांधलेलं आहे. तर सर्वात आधी एंटर केल्याबरोबर इथे आहे गाईचा गोठा. तर आमच्या इथे 2 गायी आहेत. इथे त्यांचं हे शेणखत वगैरे आम्ही त्याचं बनवतो. तुम्हाला मी गाया दाखवते आतमध्ये. हे पहा, ही पांढरी गाय आहे ती आहे लक्ष्मी, आणि ती जी काळी गाय आहे ती आहे दुर्गा. गोसेवा करणं हे नेहमीच आपल्याला माहिती आहे पुण्याचं काम आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ज्यांना जमेल त्यांनी अवश्य अशी गोसेवा नक्की करावी. पाहू शकता इथे गाईला चारासुद्धा दिलेला आहे आणि पाणीसुद्धा कंटिन्यू ठेवलेलं आहे. गाईची सोय इथे अतिशय व्यवस्थित केलेली आहे. वरती फॅन, शेडला वरती फॅन वगैरे सुद्धा लावलेला आहे, जेणेकरून गाईला काही डिस्कम्फर्ट नको. तर इथे हा चारा आहे आणि ह्याला म्हणतात कुट्टी मशीन. यामध्ये हा चारा घालायचा आहे आणि बारीक कट करून तो बाहेर निघतो आणि तो आपण गाईंना देतो. आता मी तुम्हाला इथे थोडी आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगसुद्धा करतो. तर अगदी काय ह्याची विक्री वगैरे करत नाही, घरच्या घरी ताज्या ऑर्गॅनिक अशा ह्या भाज्या आम्ही इथे लावलेल्या आहेत. तर हे वांग्याची रोपं आहेत आणि छान ह्याला काटेदार अशी गावरान वांगी ही आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मिरच्यासुद्धा इथे लावलेल्या आहेत. असंच भरपूर असं वेगळं वेगळं आपण इथे झाडं लावलेली आहेत. आंब्याची झाडंसुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता. अख्ख्या 1 एकरमध्ये मोस्टली आंब्याची आणि नारळाची झाडं आहेत आणि काही ठिकाणी जसं आता तुम्ही पाहिलं शेवग्याचं सुद्धा झाड आहे. हा पाहू शकता तुम्ही, तोतापुरी ही कैरी आहे. मोहरसुद्धा आलेले आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आंब्याची झाडं लावलेली आहेत. बऱ्याच झाडांना कैऱ्या आत्ता सध्या लागलेल्या आहेत. असंच पुढे गेला की आता तुम्हाला हे आहे फणसाचं झाड. आत्ता नवीनच लावलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. देवगड हापूस आंबासुद्धा इथे लावलेला आहे. आळूचा असा वाफा एक तयार केलेला आहे, त्यामुळे ताजी आळूसुद्धा आपल्याला मिळते. मी रिसेंटलीच आळूवडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती, ती आळू इथलीच घेतली होती. पूर्ण असं 1 एकरमध्ये आपण आंबे, नारळ, चिकू, फणस, बरेच वेगवेगळे बेलाची झाडं म्हणा किंवा ड्रॅगन फ्रूट म्हणा, अशी बरीच आपण वेगवेगळी झाडं लावलेली आहे. आता रात्री झोपायची तयारीसुद्धा करून ठेवलेली आहे. ते म्हणजे आम्ही इथे बाहेर टेंटमध्ये झोपणार आहे. फार्म हाऊसवरती आलं म्हणजे इतकं मोकळं असं छान वारं असतो की बाहेर झोपायची मजा वेगळीच आहे. इथे मस्त मटण करी आम्ही चुलीवरती परत गरम करून घेतलेली आहे. तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवते. सगळीकडे अशा छान लाईट्स लावलेल्या आहेत. आजूबाजूला सगळं मोकळं आहे, त्यामुळे मस्त वारा असा आहे. तर आता रात्री आम्ही झोपल्यानंतर सकाळची तुम्हाला हे 6 वाजताचा तुम्हाला हा व्ह्यू दाखवते आहे. अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आहे आणि इतकं प्रसन्न आणि फ्रेश वाटतं ना. सकाळचा तो कोंबडा आरवणं वगैरे हे सगळं आपण गावाकडेच पाहू शकतो. तर आता सकाळी माझी मम्मी लागली आहे वांगी कट करायला. तिने झाडाची सगळी वांगी अशी छान तोडून घेतलेली आहे. तुम्हाला तोडलेली वांगीसुद्धा दाखवते बघा. जवळपास 4 ते 5 किलो अशी ही वांगी तोडून निघाली आहे. हिरवीगार अशी बघता क्षणी भाजी बनवून खायची इच्छा होते. छान अशा मिरच्यासुद्धा इथे तोडून घेतलेल्या आहे. हिरव्यासुद्धा आहेत आणि काही लाल झालेल्या मिरच्यासुद्धा इथे आहेत. तर ठेचा वगैरे सुद्धा तुम्ही ह्या मिरच्यांचा बनवू शकतात. एकदम ऑर्गॅनिक अशा आपल्याला या भाज्या मिळतात. आता आली वेळ आळू कट करायची. तर मम्मीने असं छान आळू असा कट करून घेतला आहे आणि त्याची देठं काढून ही पानं रेडी करून घेते. तर आता मी आले आहे इथे ह्या कैऱ्या तोडायला. या छान अशा ह्या मस्त मोठ्याच्या मोठ्या हिरव्यागार अशा ह्या कैऱ्या. ह्याचे आता लोणचं तर नाही करणार, पण मी ह्याची
आंबे डाळ म्हणतो ना आपण, डाळ आणि कैरी घालून ती जी चैत्र महिन्यात आपण डाळ बनवतो, ही मी त्याच्यासाठी ह्या कैऱ्या तोडतीये. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आमचा हा सुंदर असा हा दिवस आम्ही इथे आमच्या फार्म हाऊसवरती स्पेंड केलेला आहे.